त्यानंतर आहे ना, त्यानंतर त्यामध्ये रोपं लावायची. हा आता इथला विषय आहे. तरी गाईड्स कसा आहे विषय माहिती आहे का, की भात शेती चालू आहे आता सध्या आणि हा पावसाचा मोसम आहे. तरी आपण बघताय की कशा पद्धतीने तर भात शेती चालू आहे तुम्ही बघू शकता. माणसं आपले काय ना दिवसभर ती अशी वापरून भात शेती करतात. आपण आहे ना, आपल्याला कळत नाही ते आपण भात खाताना आपल्याला वाटतं हा काय भारी आहे, काय राहायचं आहे. पण इथं ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात बघतोय ना की भात शेती कशी होती, तर इथं आमचे मित्र आहेत, ते मित्र आहेत ना अक्षरशः रडायला लागले की माणसाचे ही जे कष्ट आहे हे बघून ते रडायला लागले अक्षरशः. त्यांना वाटतं मी आता भात खाणार नाही, मला भात नको आहे, कारण एवढं कष्ट आहे त्यामध्ये मागं. आणि आमचे पंढरपूरवरून आले आहेत महाराज, हे बी खास भात शेती बघण्यासाठी आले आहेत तिथे. तर ते पंढरपूरवरून आले अक्षरशः. तर त्यांचं म्हणणं असं आहे की कसं आहे, दिंडीत जेवढा पायी प्रवास करून पाय दमत नाहीत, थकत नाहीत, त्यापेक्षा इथं भात शेतीला एवढं कष्ट आहे. त्यामुळं आपण समजून जावा गाईड की हा विषय कसा खोल आहे. आणि हे आमचे मित्र जे व्हिडिओ काढतायत ते तर सारखे भातावच असतात, त्यांना भाताशिवाय जमतच नाही काय. त्यांना म्हणलं तर तुम्ही इथं भात शेती करून बघा एकदा, मग तुम्हाला भात कसा खायचा ते कळेल. आणि ते तिकडं मित्र बसलेत ते तर असेच आहेत उंडगे.